नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लेटेस्ट अपडेट म्हणजे महाराष्ट्रामध्ये BMS BHMSचा शेवटचे राऊंड ऑनलाईन स्टे वॅकन्सी थर्ड आणि स्टे वॅकन्सी फोर्थ होत आहे. तर BPTH, BUTH, BSLP यासारख्या कोर्सचा हा राऊंड स्टे वॅकन्सी फर्स्ट, सेकंड आणि नंतर इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड होणार आहे. याचे डिटेल्स, डेट्स, त्याचबरोबर राहिलेल्या जागा आणि काय कटअप येऊ शकतो या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे BMS कॉलेजच्या सीट प्रथम किती राहिल्यात ते आपण पाहून घेणार आहोत. यामध्ये BMS कॉलेज गव्हर्नमेंटला एकूण जागा 10 राहिल्यात. यामध्ये पण प्रत्येक कास्टला जवळपास म्हणजे SC, ST, NT1, NT3 यांना 1-1 आणि SC-BCला 1, त्याचबरोबर OBCला 2 आणि PWDला 3 अशा पद्धतीने एकूण 10 जागा राहिल्यात. प्रायव्हेट कॉलेज BMSचे एक नवीन वाढलेले आहे, बावली कॉलेज उदगीरचं 100 सीटचं. यामुळे टोटल जागा 168 आहेत महाराष्ट्रात. पण 56 जागा ह्या इन्स्टिट्यूट लेवलला म्हणजे मॅनेजमेंटला असल्यामुळं 112 जागा इथं राहिलेल्या आहेत. तर कटऑफमध्ये गव्हर्नमेंटला 10 जागा आहेत, त्यामुळे लई इफेक्ट काहीच नाही आहे. मात्र जे प्रायव्हेटला आहे 112, त्यामधल्या माऊली कॉलेजलाच एकटे 100 जागा आहेत. आणि इथे मागील राऊंडपेक्षा काही कास्टला 1 मार्कानं ते काही कास्टला 2 मार्कानं, कारण विद्यार्थी बरेच बाहेर राज्यात अप्रोच झालेत किंवा रिपीटला लागल्यामुळं 1-2 मार्कानं किंवा 1 मार्कानं कमी होऊ शकतो. म्हणजे जवळपास 278 मार्कच्या पुढील विद्यार्थ्यांनी कोणी आशा बाळगण्याचं कारण नाही आहे ST कास्ट सोडता. बाकी त्याच्यामुळं ज्यांना पण बाहेर राज्यातले ऑप्शन ओपन आहेत अजून पण 20 तारखेपर्यंत, 20 डिसेंबर ही कट अपडेट आहे आयुष कोर्सची. तर 20 डिसेंबरवर बाहेर राज्यात पण रजिस्ट्रेशन चालू आहे आणि त्या ठिकाणी पण आपण रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग करू शकता. ज्यांचे रजिस्ट्रेशन नसेल त्यांना करून दिले जाईल. त्यामुळे BMSमध्ये 1 ते 2 मार्क. त्याच पद्धतीत BHMS कॉलेज जे गव्हर्नमेंट एक आहे तिथं फक्त 7च जागा आहेत, तिथं इफेक्ट होणार नाही. प्रायव्हेट कॉलेज 54लाच मान्यता आली, नवीन कॉलेजला 1 आली होती आणि जुन्या कॉलेजला अजून पण 11 कॉलेजला मान्यता नसल्यामुळं या ठिकाणी टोटल जागा ह्या 150 आहेत. यामध्ये 109 जागा ह्या मॅनेजमेंटच्या शिल्लक आहेत. त्यामुळं या ठिकाणी BHMSच्या महाराष्ट्र स्टेट कोट्याला 45%ला फक्त 41, BMSला स्टेट कोट्याला 112, त्यातल्या माऊली कॉलेजला 100 आणि BHMSला टोटल महाराष्ट्रात 41 जागा. त्यामुळं इथे पण कटऑफमध्ये लई फरक पडणार नाही. कटऑफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व याचा आपण टाकलेला आहे, तो पाहून घ्यायचा आहे. याची चॉईस फिलिंग महत्त्वाची आहे. 2 दिवस 13 डिसेंबर आणि 14 डिसेंबरला आपण स्टे वॅकन्सी थर्ड आणि स्टे वॅकन्सी फोर्थ याची चॉईस फिलिंग करायची आहे. आणि या चॉईस फिलिंग नंतर याचा रिझल्ट हा 15 डिसेंबरला येईल आणि 16 डिसेंबर ते 18 डिसेंबर जॉईनिंग जायचं ज्यांना कॉलेज मिळाले. ज्यांना आजपर्यंत कुठेही कॉलेज अलाउड झालं नव्हतं महाराष्ट्रात BMS किंवा BHMS, अशांनाच चान्स आहे चॉईस फिलिंगला. त्यांनी चॉईस फिलिंग करायची. 15 डिसेंबरला लिस्ट येईल, 16 ते 18 डिसेंबर जॉईनिंग आहे. नंतर 18 डिसेंबरला रात्री परत सेकंड म्हणजे फोर्थ स्टे वॅकन्सी राऊंड लागेल आणि 19 ते 20 डिसेंबर आपल्याला याला जॉईनिंगला जावं लागणार आहे. तर आपण या पद्धतीत BMS BHMSचं 20 डिसेंबरला क्लोज होणार आहे. BPTH कोर्स करता ज्यांना इच्छा आहे किंवा BUTH कोर्सला, तर त्यांनी ही चॉईस फिलिंग करायची आहे 12 डिसेंबर ते 14 डिसेंबरच्या दरम्यान. आणि स्टे वॅकन्सी फर्स्ट राऊंड लागणार आहे. नंतर तुमचा 12 ते 14 नंतर 16 डिसेंबरला आणि 17 ते 19 डिसेंबरला जॉईनिंग आहे फर्स्ट स्टे वॅकन्सी आलेला. त्याचबरोबर सेकंड स्टे वॅकन्सी लागणार आहे 20 डिसेंबरला आणि त्याची जॉईनिंग आहे 21 डिसेंबर ते 23 डिसेंबरच्या दरम्यान. अशा पद्धतीत ज्यांना पण याला जायचं आहे त्यांनी जाऊ शकतात. आणि BPTH कॉलेज हे महाराष्ट्रामध्ये 2 नवीन वाढलेले आहेत. म्हणजे एकाला जुन्या कॉलेजला मान्यता आली भंडारा येथे आणि एक नवीन पनवेलला कॉलेज आलेलं आहे प्रायव्हेट. तर गव्हर्नमेंट कॉलेजला एकूण 4च कॉलेज आहेत, 34 जागा आहेत. आणि सेमी जे प्रायव्हेट आपण सेमीला म्हणतो असे BPTHचे कॉलेज आहे. कॉलेज जवळपास आता 108 झालेले आहेत आणि यांची सीट एकूण जागा आहेत 2012, पण यातल्या इन्स्टिट्यूट लेवलच्या आहेत 883 जागा आणि एकूण स्टेट लेवलला 1139 जागा आहेत. त्यामुळे ते वॅकन्सी राऊंड नंतर पण जागा उरतील. त्यामुळे त्यांनी इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड ठेवलेला आहे
आणि ज्यांना वॅकन्सीला ऑनलाईनमध्ये राऊंडमध्ये कॉलेज अलाउड झालं त्यांना सर्वांना फी माफी भेटते. पण इन्स्टिट्यूट लेवलला पण शासनाने फी माफी दिलेली असल्यामुळं इन्स्टिट्यूट लेवलला पण आपण जाऊ शकता. तर आपल्याला ज्यांना इन्स्टिट्यूट लेवलला जायचं आहे त्याचा आपल्याला कॉलेज लेवलला जाऊन आपल्याला अप्लाय करणं आहे. तर 25 ते 27 डिसेंबरपर्यंत आपल्याला इन्स्टिट्यूट लेवलसाठी अप्लाय करायचं आहे आणि याचा फर्स्ट इन्स्टिट्यूट लेवल राऊंडचं 27 डिसेंबरला डिक्लेअर होईल आणि त्याची जॉईनिंग 28 ते 29 डिसेंबरपर्यंत ठेवलेली आहे. आणि नंतर 30 डिसेंबरला सेकंड लिस्ट लागणार आहे इन्स्टिट्यूट लेवलची आणि 30 डिसेंबरला जॉईनिंग ठेवलेली आहे. म्हणून इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड हा ज्यांना जायचा आहे फिजिओथेरपी कोर्स करता किंवा ॲक्युपेशर कोर्स करता यांनी अप्लाय करायचं आहे 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर या पद्धतीत अपडेट आहे. शेवटचा अपडेट आहे, शेवटची चॉईस फिलिंग आहे. ज्यांना पण या कोर्स करता जाणे आहे BPTH, BOTH, BSLP यांचा पण इन्स्टिट्यूट लेवल ऑनलाईन राऊंडचा विचार करा. BMS BHMSचा शेवटचा राऊंड आहे 20 डिसेंबर कट ऑफ डेट BMS BHMSची आहे. तर फिजिओथेरपी सारख्या कोर्सची ही 30 डिसेंबर कट ऑफ डेट आहे. यामुळे याचा नक्कीच संधीचं सोनं करा आणि आपण फायदा घ्या. धन्यवाद.